अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघ व सोलापूर जिल्हा शैक्षणिक कला शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन पंढरपूर येथे मोठ्या आनंदात उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्ष शेरशाह डोंगरी यांनी आपल्या प्रस्तावनेत कला शिक्षकांची भरती पोर्टलद्वारे करण्यात यावी, अंशकालीन कला शिक्षकांना कायम करण्यात यावे, निवृत्त कला शिक्षकांच्या जागेवर त्वरित कला शिक्षकांची भरती करण्यात यावी, विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने चित्रकला ग्रेड परीक्षेत ए श्रेणीला 15, बी श्रेणीला 10, सी श्रेणीला 5 गुण मिळावेत, चित्रकला परीक्षेचे मूल्यमापन केंद्र सोलापूर शहरात व्हावे, सर्व कला शिक्षकांनी एकत्र येऊन लढा देऊ असे आपल्या प्रस्तावनेत म्हटले। अधिवेशनाच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, राज्य कला शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डोंगरी, सावित्रीबाई चित्रकला महाविद्यालयाचे संस्थापक भारत माळी, प्रमुख पाहुणे म्हणून कला संचालनालयाचे परीक्षा नियंत्रक नागेश वाघमोडे यांच्या उपस्थितीत विठुरायाची पंढरी या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले। उद्घाटन प्रसंगी माजी आमदार दत्तात्रय सावंत सर म्हणाले, येत्या NEP शैक्षणिक धोरणात कला व क्रीडा या विषयांना योग्य न्याय मिळेल। सेवक संचेमध्ये स्वतंत्र पद दिले जाईल, कोणताही कला शिक्षक अतिरिक्त होणार नाही याबाबत पाठपुरावा करत असल्याचे सांगितले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे कला संचालनालयाचे परीक्षा नियंत्रक नागेश वाघमोडे यांनी सवलतीचे वाढीव गुणांच्या बद्दल चर्चा चालू आहे, सोलापूर शहरात मूल्यमापन केंद्र देण्यात येईल असे त्यांनी सांगितले। या कार्यक्रमाप्रसंगी राज्य संघटनेमार्फत 13 कला शिक्षकांना जीवन गौरव, 25 कला शिक्षकांना राज्य आदर्श कला शिक्षक पुरस्काराने तर जिल्हा संघटनेमार्फत 4 आदर्श कला शिक्षकांना जिल्हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव देशमुख यांनी केले। आभार सरचिटणीस शालिग्राम भिरूड यांनी मानले। कार्यक्रमास राज्यभरातून मोठ्या संख्येने कला शिक्षक उपस्थित होते। पहिल्या दिवशी राज्यातील अनेक कला शिक्षकांनी उत्कृष्ट फलकलेखन आणि रांगोळी साकारली। रात्री 10 वाजेपर्यंत सांस्कृतिक विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला। अशा रीतीने अधिवेशनाचा पहिला दिवस संपन्न झाला। दुसऱ्या दिवशीही विविध विषयांवर व्याख्याने, चर्चासत्र आणि नामवंत कला शिक्षकांकडून प्रात्यक्षिके सादर होणार आहेत। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।